सप्रेम जय भीम. हा माझा ऑफिसचा सेटअप आहे. कधी कधी मी ऑफिसमध्ये येते, व्हिडिओ बनवतो. आजचा विषय आपण जो डिस्कस करणार आहोत तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आजच्या विषयाचा मुख्य जो भाग आहे की बुद्ध कसा समजून घ्यायचा. बरेच लोक सांगतात की मला बुद्ध समजला नाही, बुद्ध याने सांगितला, बुद्ध त्याने सांगितला, बुद्ध याचा ऐकला, बुद्ध त्याचा ऐकला, बुद्ध सगळ्यांकडून ऐकला पण बुद्ध समजला नाही. तर ह्यासाठी मी सर्वात पहिल्यांदा एक छोटीशी स्टोरी सांगतो. ही स्टोरी तुम्ही देखील ऐकलेली आहे. मला 4थीला असताना ही स्टोरी पुस्तकामध्ये होती. आता ह्या स्टोरीतला अत्यंत महत्वाचा जो भाग आहे तो भाग आहे अंगुलीमाला, आणि दुसरा अत्यंत महत्वाचा भाग आहे तो बुद्ध. बाकायदा मी त्याच्यावरती नाटक देखील केलं होतं. मी बुद्ध झालो होतो. ही स्टोरी एवढी महत्वाची आहे की भगवान गौतम बुद्ध श्रावस्तीमधून एका रस्त्याने चाललेले असतात. त्यांना सांगितलं जातं की तुम्ही या रस्त्याने जाऊ नका. इथे अंगुलीमालाचा नावाचा एक दरोडेखोर आहे आणि तो लोकांची हत्या करतो आणि हत्या करून त्यांची ज्या बोटं आहेत ती बोटं गळ्यामध्ये घालून, म्हणजे अंगुली गळ्यामध्ये घालून तो फिरतो. बुद्धाने ते ऐकलं आणि त्याच मार्गाने ते गेले पुढे गेल्यानंतर त्यांना अंगुलीमाला त्यांच्या समोर आला. समोर आल्यानंतर पुन्हा तेच त्यांनी अंगुलीमालाने बुद्धाला सांगितलं, ए थांब, ठीक बुद्ध. आणि थांबतो तो. बुद्ध थांबल्यानंतर अत्यंत महत्वाची गोष्ट घडते. अंगुलीमालाला भगवान बुद्ध पळत नाही, धावत नाही, काही करत नाही. असं पाहिल्यानंतर तो स्वतः प्रश्न विचारतो की तुला भीती वाटत नाही माझी? बुद्ध उत्तर देतात, नाही. तुला माहिती आहे मी कोण आहे? बुद्ध म्हणतात, हा, लोकांनी सांगितलं तो अंगुलीमाला आहे, तो असं असं करतो, तरी तुला माझी भीती वाटत नाही? बुद्ध म्हणतात, नाही. मग ते त्याला सांगतात की तू माझं एक काम करशील का? मग ते अंगुलीमाला म्हणतो, हो. मग ते सांगतात, त्या समोरच्या झाडाची 4 पानं तोडू ना. बुद्ध सांगतात त्याप्रमाणे. अंगुलीमालाला संशय येतो. तो म्हणतो, तू पळून तर जाणार नाही? मग बुद्ध म्हणतात, नाही, मी इथेच थांबेन. एवढंच. मग जाऊन तो झाडाची पानं तोडून आणतो आणि सांगतो, बुद्धाला देतो. बुद्ध म्हणतात, जा पुन्हा जोडून आण. असं कसं होईल? बस हा छोटासा उपदेश दिल्यानंतर हत्या आणि जीवन याच्यातला एक छोटासा फरक भगवान बुद्ध अंगुलीमालाला समजवतात आणि अंगुलीमाल भगवान बुद्धांच्या पायावरती काय होतो? समर्पित होतो. तो भिक्षू होतो. तो त्याचं दरोडेखोर, लुटारू, चोर, खुनी, त्याला सगळं माहिती असतं. हे सर्व अंगुलीमाला सुत्तामध्ये आलेलं आहे. आजच्या वेळेला आपण जर एखाद्याला अशीच एखादी कथा सांगितली किंवा अशीच एखादा उपदेश दिला तर त्याच्यात काय एवढं मोठं परिवर्तन होत नाही, बाकीच्यांच्यात होतं. हे मी त्या विषयाला धरून बोलतोय. काही जण म्हणतात की आम्हाला सायंटिफिकली बुद्ध समजवला नाही, सायंटिफिकली बुद्ध समजला नाही, ह्याचं ऐकलं, त्याचं ऐकलं, त्यांचं ऐकलं, त्याने सांगितलं, पण कोणीच आम्हाला सायंटिफिकली बुद्ध समजावा असं काय सांगितलंच नाही. पण खरंच अंगुलीमालाला सायंटिफिकली बुद्ध सांगितला होता का? खरंच जे थेर झालेले आहेत किंवा ज्या थेऱ्या झालेल्या आहेत त्यांना सायंटिफिकली बुद्ध सांगितला होता का? या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम भगवान गौतम बुद्धांनी जे काय उपदेश दिले भिक्षूंसाठी, तर त्याच्यासाठी विनय पिटकामध्ये ही 5 ग्रंथ आहेत. प्रत्येक इंडिव्हिज्युअलला जो उपदेश दिला आणि त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलला जो उपदेश दिलेला आहे त्याचं सुत्त पिटकामध्ये एक सुत्त निर्माण झालेलं आहे. आणि हे त्रिपिटकातला दुसरा अत्यंत महत्वाच्या ग्रंथामध्ये आहे. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा ग्रंथ विनय पिटक. आणि ह्या विनय पिटकामधून
अभिधम्म पिटकामध्ये आपण येतो, सुत्त पिटकामधून अभिधम्म पिटकामध्ये येतो. आता हे कसं येतो हे पहिल्यांदा समजूया. तर विनय हे फक्त भिक्षू संघाला दिलेले आहे, असं करा, तसं करा, हे करा, ते करा, ते करा. तो उपदेश फक्त भिक्षू संघापुरता. सुत्तामध्ये उपदेश दिलेला आहे तो फक्त एका इंडिव्हिज्युअल पर्सनला दिलेला आहे. असं झालं, हे झालं, ते झालं, ते झालं, ते केलं आणि निर्वाण प्राप्त झालं. परंतु तोच उपदेश अभिधम्म पिटकामध्ये सर्वांना दिलेला आहे. म्हणजे तो काय आहे, तर चित्त कसं डेव्हलप होतं हे समजण्यासाठी. ज्यांना वाटते की त्यांना सायंटिफिकली बुद्ध कोणी सांगितलंच नाही, त्यांनी स्वतःचं चित्त डेव्हलप करावं. जर त्याने स्वतःचं चित्त डेव्हलप केलं आणि त्या लेवलला आले तर त्यांना बुद्धच कोणी सांगायची गरज नाही. त्यांना बुद्ध ऑटोमॅटिक परफेक्ट समजेल. आणि त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा चित्त डेव्हलप करण्यासाठी काय काय करावं लागतं ते त्याने केलं पाहिजे. सर्वांवरती बोट दाखवणं, सगळ्यांच्या चुका काढणं, सगळ्यांना म्हणजे आरोपी बनवणं ठीक आहे, पण त्याहीपेक्षा अधिक महत्वाचं आहे की तुमचे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतः किती प्रामाणिकपणे शोधलेली आहे. बुद्ध बनण्यासाठी, बुद्ध समजून घेण्यासाठी 10 पारमिता आहेत. ह्या 10 पारमिता आपल्याला माहिती तरी आहेत का? जर माहिती असतील तर त्या 10 पारमितांनी आपण जीवन जगू शकतो का? आपण जीवन जगलेलं आहे का? आणि त्यातूनच आपलं त्या प्रकारचं, जसं अंगुलीमालाचं चित्त डेव्हलप झालं होतं तसं चित्त डेव्हलप झालेलं आहे का? हे ज्या वेळेला चित्त डेव्हलप होईल त्यावेळेला बुद्ध समजायला सोपा जाईल. बस आज एवढंच.